मित्रांनो बघू शकता बैलगाडी क्षेत्रातला सर्वात सुवर्ण क्षण या ठिकाणी ज्यांना ज्यांना मुंबई बिंजोडमध्ये काही वाटतात वाद वगैरे, पण असं काही नाहीये. सगळं मिळून जुळून राहणारी माणसं आहेत. सगळ्यांनी थोडे थोडे दोन दोन शब्द बोल. आता काय बोलची नाही, सगळी एकत्र आहेत सर्व मंडळी. सोनू शेट्टी या तुम्ही 44 दिले आपल्याला. किती 40 आलं का? पण आहे ना कुणाला किती यायचे या आता काय येत नाही. कुणाला द्या हे बोला. किती हे 5,000 बाकी दिले. आणि ऐक ना बोला थोडं थोडं बोला पटापट. ज्यांना ज्यांना हा क्षेत्र थोडा वेगळा वाटतो त्यांच्यासाठी आज तुम्ही सगळे एकत्र आलेले आहेत, काय बोलाल त्याबद्दल? एकत्र म्हणजे आम्ही कायम एकत्रच आहे, असं कोणता आमच्यात विषय नाही. गाड्या तर नेहमी होत राहतात, हारजीत पण होत राहते. त्याच्यामुळे कोणी कोणत्या गोष्टीचं शंका वाटू नका देऊ. आम्ही सर्व भाऊ भाऊ सोबतच आहे. काना शेठ तुम्ही काहीतरी बोला. तुमचं काय मत असेल मैदानाविषयी सर्व? आमचं मत आता शुभम भाऊनी दादा सांगितलं आहे का आम्ही सगळे एकत्र होतो. हे फक्त आम्ही एकत्रच होती पहिल्यापासून एकत्र होत. शर्यती काय आज उद्या तुम्ही बघितच असाल का आतापर्यंत आम्ही जेटच्या पण आमच्या शर्यती झाले. फक्त शुभम भावाने आम्ही एकत्रच होत पहिल्यापासून. विषय असा आहे का तुम्ही जर जे फॅन फॉलोइंग करता हे भांडण लावायचे काम करतात, जे कमेंट करताना तेच, बाकी मालक काय नाही. मालक एकत्र त्यांच्या जागेवर आहेत आणि फक्त काय बैलांचं काम पहिलं करतात. आम्ही त्याच्यामुळे एकत्र आनंद आहेत आणि आजही आनंद आम्ही एकत्र साजरा करणार आहोत. दादा काय मत सांगाल तुमचं? आम्ही जे 4 बैल मला सर्व एकत्रच आहेत आणि एकत्र राहणार आहे. कानाचे आहेत आमच्या मोठ्या भावासारखाच आहे आणि सावकार बरोबर हमेशा बरोबर आहे. शुभम शेठ आमचा भाऊ आहे, बारका भाऊ आहे, तो आमच्या बरोबर कंटिन्यू असणार आहे. असं आहे की या मैदानाने शुभमने बैल आम्हाला द्यायला पाहिजे होता, पण काहीतरी शुभमच्या मनामध्ये खंत असं म्हणून दिला नाही. पण पुढच्या मैदानामध्ये शुभमला आम्ही बोलू का बाबा मथुर आणि भुंगा पळो, तर शुभम कधी ठरवतो तसं पळूया. शुभमला आम्ही सगळेजण विनंती करू बाबा कधी देतो बैल. काय नाही आनंद आहे. सोनू शेठच्या वाढदिवसानिमित्त मैदान झाला, पण मी कमिटीचं अभिनंदन करेल का सर्व बैलगाड्या मालकांचा विचार केला आणि काळोख झाला आणि सर्व बक्षीस पूर्ण वाटून दिली. जेवढे आमच्या मुंबईमध्ये आलेले पाहुण्यांची बैलं पळाली सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो, जी फायनलला पात्र ठरली होती. पण आज खरंच मी मनापासून एवढंच बोलेल, जो या बैलगाडी क्षेत्रामध्ये आज 900 बैलं पळाली, 900 बैलांपैकी जर आज ज्याने 1 नंबर केला असता तो खरा मुंबईचा बादशाह म्हणून त्याची आज ओळख झाली असती. कारण की मुंबईमधले मोजके 1-2 बैलं सोडली तर सर्व मुंबईमधले जे नामांकित बैलं आहेत ती बैलं आज फायनलला पात्र ठरली होती आणि जी फायनलला पात्र नाही ठरली येणाऱ्या काळामध्ये त्यांचं पण व्यवस्थित नियोजन करून ते पण फायनलला पात्र ठरतील. पण मी आलेल्या सर्व गाडा मालकांचं अभिनंदन करेल, कमिटीचं अभिनंदन करेल. सुंदर असं मैदान झाला. मी जे गाडा मालक आहेत आता राहिले होते का या मैदानाला कुठला गालबोट लागून देऊ नका, सुंदर मैदान झालं आहे. आम्ही पण एक गाडा मालक आहे, बैलांचा आपल्या नंदींचा विचार करून त्यांनी काहीतरी हा डिसिजन घेतला आहे. पण येणाऱ्या काळामध्ये ती लोक परत मैदान ठेवतील तेव्हा आपले फास्ट सगळे होतील ना उजेडामध्ये फायनल बघायला भेटेल. जे क्वार्टर फायनलला देखील उतरले आणि त्यांना पण बक्षीस होते सायकल वगैरे. हो बरेचसे बक्षीस होते, चांगलं आहे. आमची पण आता संकल्पना चालली आहे बाबांच्या नावाने 3 तारखेला मैदान पण आहे. आता बघू आम्ही गेल्यानंतर काय करता येईल, काय कसं केलं. होळीचा पण वेळ, बरेच कार्यक्रम पण आहेत. आम्ही 100% मैदान चांगला आहे यशस्वी घालवण्याचा मागे आम्ही 100% सोनू शेठचा बर्थडे आहे, देतो सर्व. चालेल दादा, धन्यवाद. दादा एकविरा केसरीला ही गाडी पळेल का? 100% बघू. कानाशेट काय बोलतोय. एकविरायचा गुलाल आमच्या माथ्याला लागला आहे. सगळ्यात पहिला येणाऱ्या काळामध्ये हीच गाडी पळवण्याचा डिसिजन घेऊ, लवकरात लवकर नियोजन करू आणि आईच्या चरणी ही दोन्ही आमची जी महादेवाची नंदी ती नेण्याचा प्रयत्न करू. काना शेठ आम्ही तुम्हाला अभिनंदन केलं, पण काय फायनल काय झाली नाही, काय नाही, व्हायला पाहिजे फायनल. नाही फायनल व्हायला पाहिजे होती, पण जो आयोजकांनी निर्णय घेतला जो अतिशय चांगला घेतला तर मगाशीच निर्णय घेतला. कारण की सगळ्या गाड्यांचा विचार हा पहिल्या प्रार्थना आयोजकांनी केला. हीच पहिली प्रार्थना ही चांगली गोष्ट असते. ते मला काय शर्यतीच्या पहिल्या परत होत राहतील, मैदानही परत होत राहतील. जर बैलांचा विचार केला तर हे वाटून दिली पक्षी अतिशय मान्यता आम्हाला आनंद आहे. आम्ही नक्कीच नाही, आपली लाखो करोडोची बैल आहेत
थोड्याशा बक्षीसाठी कशाला एवढा कालोखामध्ये पळवायचं. बरोबर आहे, जो पण डिसिजन घेतला नंदीचा विचार करून घेतला. आता आम्ही जातो, वेळ हे झालाय. सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही मैदानामध्ये माती पोटामध्ये भरपूर गेले कर्जतची. आता जाऊन जरा लाल माती घालवायला लागेल. हे शिवाय ढाले धन्यवाद. चालेल.